नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर प्रिया ही आता सायलीला जेलमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की सायली, माझ्या कानावर आलंय की आश्रमामधील मुलींची तस्करी केलीस तू, एवढ्या खालच्या पातळीवर गेलीस. तेव्हा सायली ही रागाने मोठ्या आवाजात प्रियाला ठणकावत म्हणते, तुझं तोंड बंद कर, नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. तर इकडे अर्जुनला पोलीस सर्व माहिती देतात की इन्स्पेक्टर निकम यांना सोनल अल्पवयीन असल्याचा पुरावा मिळाला आहे. तेव्हा अर्जुनला हे ऐकून तर आता धक्काच बसतो. तो म्हणतो की हे सर्व खोटं आहे. हरवलेल्या मुलींपैकी कोणतीही मुलगी अल्पवयीन नाही हे आम्हाला माहिती आहे. तर इकडे सायली आता प्रियाला धमकावत म्हणते की माझ्या होणाऱ्या बाळाचं मी जन्म इथे होणार ना, त्याचा वाढ इथे होणार. माझी काळजी तू करू नकोस. तू तुझ्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याबद्दल विचार कर. तू स्वतः कशी आई होणार हे बघ अगोदर. प्रियाला तर आता खूपच राग येतो. तर आता सर्वांमधून सायली ठरवू शकेल का निर्दोष हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.